अल्गीचे 3 टाईप आहेत, क्लोरोफायसी ग्रीन अल्गी, फिओफायसी ब्राऊन अल्गी, रोडोफायसी रेड अल्गी. मागच्या आपण अल्गीचे युजेस पाहिले की ज्याच्यामध्ये 70 स्पीसीज ऑफ मराईन अल्गी आर यूज्ड ॲज फूड आणि अल्गी फिक्स दी हाफ ऑफ CO2 ऑन अर्थ. जे काय प्लांट्स टेरेस्ट्रियल प्लांट्स CO2 फिक्स करतात तसे मराईन किंवा वॉटर ॲक्वॅटिक अल्गी पण CO2 फिक्स करत असतात. त्याच्यानंतर आगार म्हणून हायड्रोकोलाइड्स म्हणून वापर अल्गीचा होतो आणि शिवाय दे आर प्रायमरी प्रोड्युसर. जसे टेरेस्ट्रियल याच्यामध्ये प्लांट्स हे प्रायमरी प्रोड्युसर आहेत तसं ॲक्वॅटिक फूड चेनमध्ये अल्गी आर दी प्रायमरी प्रोड्युसर्स. आता टाईप ऑफ अल्गीमध्ये क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन अल्गी. तर ग्रीन अल्गी हे प्लांट बॉडी ही कधीकधी युनिसेल्युलर असते किंवा कधीकधी कॉलोनियल असते किंवा कधीकधी फिलामेंटस असते. ओके, सो दिस इज युनिसेल्युलर, दिस इज फिलामेंटस अँड दिस इज कॉलोनियल. सो युनिसेल्युलर आहेत हे अल्गी किंवा हे फिलामेंटस आहेत, फिलामेंट टाईप आहेत किंवा हे कॉलोनियल आहेत, एक कॉलनी आहे आणि त्याच्यात असे बॉल आहेत. ओके, दिस इज ऑल्सो युनिसेल्युलर. आता ॲक्च्युली युनिसेल्युलर म्हटलं की ते प्रोटोझोआमध्ये गेले पाहिजे, बट इट इज एक्सेप्शन. ओके, सो इट इज ऑफ 3 टाईप्स, युनिसेल्युलर, कॉलोनियल ऑर फिलामेंटस. आता ह्याच्यामध्ये काय असतं तर क्लोरोफिल ए आणि बी असतं आणि त्याच्यामध्ये डेफिनेट क्लोरोप्लास्ट असतं, ऑर्गनेल असतं आणि त्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये क्लोरोफिल ए किंवा बी असतं. आता हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे वेगळ्या वेगळ्या शेपचं असतं. ह्याच्यात कुठले कुठले शेप दिलेत तर डिस्कॉइड म्हणजे डिस्कसारखं, प्लेट लाईक प्लेटसारखं, रेटिक्युलेट, कप शेप्ड, रेटिक्युलेट म्हणजे असं जाळीदार किंवा कप शेप्ड किंवा स्पायरल आणि रिबन शेप्ड. ओके, आता हे इतके टाईप आहेत तशाचे त्याच्या क्लोरोप्लास्टचे. काय काय डिस्कॉइड आहे, कप शेप्ड आहे, प्लेट लाईक आहे, रेटिक्युलेट आहे, स्पायरल ऑर रिबन शेप्ड. तर दीज आर दी टाईप्स ऑफ शेप्स ऑफ क्लोरोप्लास्ट. जे क्लोरोप्लास्ट नावाचा ऑर्गनेल आहे ज्याच्या आतमध्ये क्लोरोफिल आहे ते ऑर्गनेल वेगळ्या वेगळ्या शेपचं आहे, रिबन लाईक आहे किंवा स्पायरल आहे, असे वेगळे वेगळे शेप सांगितलेले आहेत क्लोरोप्लास्टचे. ओके, कप शेप सांगितले, डिस्कॉइड सांगितले. आता यांच्यामध्ये एक स्टोरिंग बॉडीज आहेत ज्याच्यामध्ये ते फूड स्टोअर करतात. त्या स्टोरिंग बॉडीजना म्हणायचं पायरेनॉइड्स. ओके, आता हे पायरेनॉइड्स कुठे आहेत तर क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये आहेत. सो देअर आर क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये फूड स्टोरिंग बॉडीज आहेत कॉल्ड ॲज पायरेनॉइड्स. दिस इज क्लोरोप्लास्ट अँड देअर इज फूड स्टोरिंग बॉडी कॉल्ड ॲज पायरेनॉइड. ओके, अजून काय आहे काही अल्गी ह्या त्याच्यामध्ये प्रोटीन्स बिसाईड स्टार्च स्टोअर करतात. मुख्यतः स्टार्च स्टोअर करतात, कोणी कोणी प्रोटीन स्टोअर करतात, कोणी कोणी ऑइल ड्रॉपलेट स्टोअर करतात. ह्यांची जी सेल वॉल आहे ही रिजिड असते, सेल्युलोजची बनलेली असते आणि त्याच्या बाहेर एक पेक्टोजचं लेअर असतं. सो दॅट इज द इन्फॉर्मेशन अबाउट ग्रीन अल्गी. ओके, फूड स्टोअर करतं, काय काय स्टोअर करतं, स्टार्च स्टोअर करतं, प्रोटीन स्टोअर करतं, ऑइल ड्रॉपलेट स्टोअर करतं. ह्याची जी बाहेरची सेल वॉल आहे इट इज मेडअप ऑफ दिस सेल वॉल इज मेडअप ऑफ सेल्युलोज आणि त्या सेल्युलोजच्या लेअरच्या बाहेर एक अजून पेक्टोजचं लेअर असतं. ओके, सो आतापर्यंत काय काय पाहिलं, क्लोरोप्लास्ट नावाचे डेफिनेट ऑर्गन असतात ज्याच्यामध्ये क्लोरोफिल ए बी असतं. हे ऑर्गन वेगळ्या वेगळ्या शेपचं असतं. याच्यामध्ये स्टार्च, प्रोटीन, ऑइल ड्रॉपलेट्स इतके सगळे सेव्ह केलेले असतात. कशामध्ये फूड स्टोरिंग बॉडीज असतात ज्यांना आपण पायरेनॉइड्स असं म्हणतो. याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस फूड फॉर्ममध्ये हे केलेले असतात, स्टोअर केलेले असतात. यांची जी सेल वॉल असते ती रिजिड असते आणि आतल्या बाजूनं सेल्युलोज आणि बाहेरच्या बाजूनं पेक्टोज असणारी असते. आता ह्यांचं जे रिप्रोडक्शन आहे हे रिप्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह असतं. जसं की आपण बघितलं स्पायरोगायरामध्ये फ्रॅगमेंटेशन होतं म्हणजे तुकडा पडतो आणि तो जो पडलेला तुकडा आहे तो पुन्हा नवीन अल्गी म्हणून डेव्हलप होतो किंवा काय कधी कधी बाय स्पोर्स. ओके, आता क्लॅडोफोरा एक एक्झाम्पल आहे स्पोर्स. आता या स्पोर्समध्ये सुद्धा पुन्हा बायफ्लॅजेलेटेड असतात. ह्याचे जे स्पोर्स असतात असेक्शुअल स्पोर्स असतात दे आर बायफ्लॅजेलेटेड. असेक्शुअल स्पोर्स आर बायफ्लॅजेलेटेड आणि झूस्पोर्स म्हणायचं कारण ते मूवमेंट करत असतात आणि ते ज्याच्यामध्ये प्रोड्यूस होतात त्याला म्हणायचं झूस्पोरेंजिया.
ज्याच्यामध्ये ते प्रोड्यूस होतात त्याला म्हणायचं झूस्पोरेंजिया. ओके. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं आहे, बाय फ्लॅजेलेटेड 2 फ्लॅजेला असणारं असं झूस्पोर्स असतात, जे ज्या सॅकमध्ये प्रोड्यूस होतात त्याला म्हणायचं झूस्पोरेंजिया, कारण मूव्हमेंट करणारे स्पोर्स तयार होतात. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन नव्हतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन स्पोर्स नव्हतं, ज्याच्यामध्ये फ्लॅजेलेटेड झूस्पोर्स असतात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पुन्हा 3 प्रकारे आपण ऑलरेडी बघितलं, आयसोगॅमस, अनइसोगॅमस आणि उगॅमस असं 3 प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आयसोगॅमस म्हणजे सेम टाईपचे गॅमेट्स, अनइसोगॅमस म्हणजे डिसिमिलर आणि उगॅमस म्हणजे मोठं इमोबाईल फिमेल आणि छोटं मोबाईल मेल गॅमेट. अशा 3 पद्धतीनं गॅमेट्स, 3 पद्धतीचे गॅमेट्स असतात. त्या गॅमेट्सचं फ्युजन होऊन सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. ओके. सो आयसोगॅमी, अनइसोगॅमी, उगॅमी म्हणजे 3 प्रकारचं रिप्रोडक्शन ग्रीन अल्गीमध्ये बघितलं. व्हेजिटेटिव्ह बाय फ्रॅगमेंटेशन, असेक्शुअल बाय स्पोर्स. स्पोर्स कसे बाय 2 फ्लॅजेला असणारे झूस्पोर्स असतात. कशात तयार होतात, झूस्पोरेंजियामध्ये तयार होतात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आयसोगॅमस, अनइसोगॅमस आणि उगॅमस. आता ह्याचे एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये क्लामायडोमोनाज, वॉल्वॉक्स, उलोथ्रिक्स, स्पायरोगायरा आणि शॅरा असे एवढे एक्झाम्पल आहेत. सो दिस इज शॅरा, दिस इज उलोथ्रिक्स, दिस इज स्पायरोगायरा, दिस इज क्लामायडोमोनाज. ओके. अँड दिस इज वॉल्वॉक्स. वॉल्वॉक्स, क्लामायडोमोनास, उलोथ्रिक्स, स्पायरोगायरा, शॅरा. These are the examples of green algae. Okay. So do remember these examples. हे एक्झाम्पल्सची लिस्ट तोंडपाठ करा. आता फिओफायसी किंवा ब्राऊन अल्गी. सो हे मोस्टली फाउंड इन मराईन फॉर्म्स. कुठे असतात, सी वॉटरमध्ये असतात. यांच्या पण शेपमध्ये खूप व्हेरिएशन असतं, अगदी स्मॉल ते अगदी खूप एनॉर्मस साईजपर्यंत असे याचे साईज असतात. आता ह्याच्यामध्ये काही फिलामेंटस असतात, जसं की एक्टोकार्पस. सो दे आर फिलामेंटस लाईक एक्टोकार्पस. किंवा प्रोफ्युजली ब्रांच्ड, मी सांगितलं काही मीटर लांबीचे केल्प. सो दीज आर प्रोफ्युजली ब्रांच्ड किंवा दीज आर फिलामेंटस. फिलामेंटसचे एक्झाम्पल एक्टोकार्पस, प्रोफ्युजली ब्रांचचे एक्झाम्पल केल्प. केल्प कितीपर्यंत वाढू शकतात, 100 मीटरपर्यंत वाढू शकतात. सो केल्प अँड एक्टोकार्पस. एक्टोकार्पस आर फिलामेंटस आणि केल्प आर प्रोफ्युजली ब्रांच्ड. आता ह्याच्यामध्ये काय असतं, ग्रीनमध्ये ए आणि बी क्लोरोफिल असतं, याच्यामध्ये ए आणि सी असतं. शिवाय कॅरोटेनॉइड आणि झॅन्थोफिल असतं. या कॅरोटेनॉइड आणि झॅन्थोफिलमुळं ह्याला कलर येत असतो. आता ह्याच्यातलं मेन झॅन्थोफिल कुठलं आहे, तर फ्युकोझॅन्थिन नावाचं झॅन्थोफिल आहे की ज्याच्यामुळे ह्याला ब्राऊन कलर येतो. देर इज अ झॅन्थोफिल pigment called as fucoxanthin which gives brown color to this. Okay. आता याच्यात जी शेड आहे ती कशी असते, ऑलिव्ह ग्रीन टू ब्राऊन इतक्या टाईपच्या शेडमध्ये असतं. म्हणजे ऑलिव्ह टाईप ऑफ ग्रीन टू व्हेरियस शेड्स ऑफ ब्राऊन. एकाच शेडमध्ये नसतं. इथं तुम्ही बघितलं असेल ग्रीन पण आहे टू ब्राऊन, त्या ब्राऊनच्या पण व्हेरियस शेड्स आहेत. सो ऑलिव्ह ग्रीन टू ब्राऊन अशा वेगळ्या वेगळ्या शेड्समध्ये हे येतं. आता ह्याचं जे फूड आहे इट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. आता कुठले कार्बोहायड्रेट्समध्ये सेव्ह होतं ते, तर लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल नावाचे ह्या 2 शुगर आहेत. लॅमिनॅरिन आणि मॅनिटॉल या शुगरच्या फॉर्ममध्ये, कार्बोहायड्रेट्स फॉर्ममध्ये हे सेव्ह होतं. याचं फूड सेव्ह होत असतं ह्याच्यामध्ये. आणि याची जी सेल वॉल आहे इट इज मेडअप ऑफ सेल्युलोज. आणि त्याच्या बाहेर एक जिलॅटिनस कोटिंग आहे. त्या जिलॅटिनस सबस्टन्सचं नाव आहे अल्जिन. सो ह्याची सेल वॉल कशी आहे, तिथे काय होतं, सेल्युलोज आणि पेक्टोज ग्रीनमध्ये. इथं काय आहे, सेल्युलोज आणि बाहेरनं कोटिंग कशाचं आहे, जिलॅटिनस सबस्टन्सचं कोटिंग आहे, त्याचं नाव आहे अल्जिन. आता ह्याचं जे प्रोटोप्लास्ट आहे, प्रोटोप्लास्ट म्हणजे सायटोप्लाझम विथ ऑल लिव्हिंग ऑर्गनेल्स, त्याला म्हणायचं प्रोटोप्लाझम. तर त्या प्रोटोप्लास्टमध्ये प्लास्टिड, सेंट्रली लोकेटेड व्हॅक्यूल, न्यूक्लियस इतक्या सगळ्या गोष्टी असतात. सो इट कंटेन्स प्लास्टिड्स, सेंट्रली लोकेटेड व्हॅक्यूल आणि न्यूक्लियस. सो दीज आर दी सेल ऑर्गनेल्स प्रेझेंट इन द सेल. त्याच्यानंतर ह्याची जी प्लांट बॉडी आहे ह्याच्यामध्ये 3 पार्ट असतात बघा, होल्ड फास्ट, स्ट्राईप आणि फ्रॉन्ड. ओके, होल्ड फास्ट, स्ट्राईप आणि फ्रॉन्ड.
असे म्हणजे प्लांटचं जसं रूट स्टेम लीव्ज असतं तसं याचं होल्ड फास्ट म्हणजे रूट लाईक, स्टाईप म्हणजे स्टॉक आणि फ्रॉन्ट म्हणजे हे फोटोसिंथेटिक लीफ लाईक. आता ह्याच्यामध्ये रूट लाईक, स्टेम लाईक, लीफ लाईक असतं. ॲक्च्युली रूट स्टेम लीव्ज नसतं. रूट लाईक, स्टेम लाईक, लीव्ज लाईक असे स्ट्रक्चर असतात. ओके. आता ह्याचं जे रिप्रोडक्शन आहे इट इज बाय व्हेजिटेटिव्ह, बाय फ्रॅगमेंटेशन, असेक्शुअली. आता ह्याच्या असेक्शुअल स्पोर्सचं स्पेसिफिकेशन काय आहे तर ह्याच्यामध्ये बायफ्लॅजेलेटेड झूस्पोर्स असतात, पण ते फ्लॅजेला अनइक्वल असतात आणि ते एका साईडला असतात. सी दिस इज द डायग्रॅम. तो जो काही आहे त्याच्या एका साईडला फ्लॅजेला आहेत आणि दोज फ्लॅजेला आर अनइक्वल, बीन शेप्ड असं किंवा पियर शेप्ड असतं. लॅटरली अटॅच्ड फ्लॅजेला असतात, बायफ्लॅजेलेटेड असतं आणि ऑफकोर्स मुवमेंट करणारे असल्यामुळे दीज आर झूस्पोर्स. आता जर याचं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं तर हे पण पुन्हा तिन्ही प्रकारे, आयसोगॅमी, अनिसोगॅमी, उगॅमी. पण हे जे आल्गी आहेत दे नीड वॉटर फॉर युनियन ऑफ दीज गॅमेट्स. ओके. आणि पियर शेप्ड असतात ह्यांचेसुद्धा जे गॅमेट असतात सेक्शुअल जे पण असतात ते सुद्धा पियर शेप्ड किंवा पायरी फॉर्म असे गॅमेट्स असतात आणि त्या गॅमेट्सनासुद्धा लॅटरली अटॅच्ड असे फ्लॅजेला असतात. ओके. आता कधीकधी यांचं उगोनियमच्या आत, उगोनियम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फिमेल गॅमेट तयार होतो त्या उगोनियमच्या आतमध्ये येऊन, म्हणजे जसं की हायर प्लांट्स किंवा अँजिओस्पर्ममध्ये वगैरे असतं तसं उगोनियमच्या आत. उगोनियम म्हणजे अशी सॅक की ज्याच्यामध्ये फिमेल गॅमेट आहेत, अशा सॅकमध्ये येतात ते मेल गॅमेट आणि फ्युजन होतं. असं काही काहींमध्ये होतं आणि बऱ्याच वेळेला यांचं जे काही युनियन आहे ते पाण्यामध्ये होतं. मेल फिमेल गॅमेटचं युनियन हे पाण्यामध्ये होतं किंवा कधीकधी उगोनियममध्ये, ज्या उगोनियल स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये उगोनियम म्हणजे फिमेल गॅमेट असणारी जी सॅक आहे त्या सॅकच्या आतमध्ये येऊन त्याचं फ्युजन होतं. ह्याचेसुद्धा जे सेक्शुअल गॅमेट्स जे असतात ते सुद्धा पुन्हा पियर शेपचे असतात, पायरी फॉर्म असतात आणि दोन लॅटरली अटॅच्ड फ्लॅजेला असणारे असतात. बायफ्लॅजेलेटेड, मोबाईल असे असतात. आता एक्झाम्पल्स ऑफ ब्राऊन अल्गी ह्याच्यामध्ये एक्टोकार्पस, डिक्टिओटा, लॅमिनॅरिया, सर्गॅसम आणि फ्युकस. ओके. सो दिस इज एक्टोकार्पस. आपण बघितलं फिलॅमेंटस आहे. दिस इज एक्टोकार्पस. दिस इज सर्गॅसम. त्याच्यानंतर लॅमिनॅरिया, फ्युकस आणि डिक्टिओटा. लॅमिनॅरिया इथे दाखवले. दिस इज हे तुम्हाला डायग्राम घालतात आणि MCQला विचारतात तर हे लक्षात ठेवा. दिस इज लॅमिनॅरिया, दिस इज फ्युकस अँड दिस इज डिक्टिओटा. लॅमिनॅरिया, फ्युकस, डिक्टिओटा, एक्टोकार्पस आणि सर्गॅसम असे 5 एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. काय काय? लॅमिनॅरिया, फ्युकस, डिक्टिओटा, एक्टोकार्पस हे फिलामेंटस आहे आणि सर्गॅसम आणि ह्याच्याशिवाय केल्प पण सांगितलेलं आहे. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ ब्राऊन अल्गी.